नमस्कार मंडळी. त्या दिवशी बघा आपल्या पाण्याच्या मोटरचा प्रॉब्लेम झालेला, म्हणजे बावडीतला पाईप आहे ना तो लिकेज झालेला, त्याच्यामुळे टेरेसच्या टाकीतनं पाणी चढत नव्हतं. मग ह्यांनी ना कुडाळात जाऊन नवीन पाईप आणला आणि तो टाकला. म्हणजे हे सगळं व्हायला ना 2-3 तास लागले. आणि मंडळी ही क्लिप ना आपण मिरच्या सुकत घातल्या ना त्याच दिवशीचीच आहे. म्हणजे व्हिडिओ मोठा वेळ म्हणून तसेच ठेवून दिले. म्हटलं चला आता ह्या व्हिडिओमध्ये ॲड करूया. बाकीच्यांची चहा पिऊन झालं तर आम्ही ना दोघं पितोय मिनी वस्सल. लय छोटी आहे पण कचोरी. आई कसं ना वा, पाऊस पडला पाहिजे, लयच गरम होतं. कशी पडलेला माहिती आहे जरा? हे बघा, थंडीत थंडी पडली पाहिजे, पावसात पाऊस पडला पाहिजे, गरमीत गरमी पडली पाहिजे, मगच सीझन व्यवस्थित चालू. हां, गरमीत पाऊस पडला, पावसात गरमी पडली, ते पण पडून नाही शकत नाही. तुम्ही गरमीच्या सीझनमध्ये आले, होऊन नाही घमोरी काय होणार आहे आपल्याला गरमी कोण घमोरिया झाला तर नाही तर होऊन दे, गरमी पडू दे. आणि मग एसी कसे चालणार, कूलर कसं चालणार ना? हां, मग त्या लोकांचे धंदे कसं चालणार? बिझनेस अरे आलं ना बिझनेस वरती परत, त्यानंतर फायदा व्हायला पाहिजे. काय चहा बनवलंय मी, तुला 5 स्टार हॉटेलमध्ये पण नसेल भेटले. हो का? हा प्यायच्या आधी मी कॉफीपेक्षा ना चहा प्रिफर करतो. चाय दूध नाही गावतात तर कॉफी द्यायचं. नाही, कॉफी नाही पित. देत नाही का रे? आता म्हटलं काय काम नाही, जेवण तर आहे. तुझे देत काढूया, जेवढे जमतील तेवढे काढणार. प्लॅस्टिकची पिशवी देऊ? नाही कशाला, त्याच्यात ठेवणार. एक फक्त टोप छोटा भेटला तर आम्ही, इथे आहे बघा टोप, तर बिया ठेवायला. टोप आणू? हा बघ इथे आहे, सकाळी भाजून काढूया ना. चूल पेटू, चुलीवर भाजूया आहे की नाही? गॅस कशाला पेटूया? हो ना. चूल पण आहे. गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. हे बघा, हे ना झाडांना बोर्डो पेस्ट करतायत आणि बोर्डो पेस्टबद्दल आम्हाला ना काहीच माहिती नव्हते. आम्ही ना एक व्हिडिओ बघितलेला, त्या सांगितलं की झाडांना कीड मुंगी लागू नये म्हणून बोर्डो पेस्ट करायची. म्हणून आम्ही ना बोर्डो पेस्टची पावडर आणली. म्हणजे ही पावडर असते, पाण्यात मिक्स करून लावायची. बघू आता याचा उपयोग होतो काय. आम्ही पण ना पहिलेच वेळ लावतो आहे, आम्हाला पण काय माहीत नव्हतं. तर मी तयारच आणली 15 पेट्यावरून. किती, अर्धा किलो आणली ना? किती रुपयाची? 350 रुपये. हां, 350 रुपये. तुम्हाला दाखवते पॅकेट. ते हे पॅकेट होतं एवढं, तयार होतं, फक्त पाणी घालायचं, रेडी टू यूज. हे बघा, मिरच्या ना मी 2 ऊन लावले. मग आज ना मिरच्या भाजतोय. बघा, थोडंसं तेल टाकलं हलकंसं, टोपात भाजते मोठा. बाहेरच चुलीवर करणार होती पण आता वेळ नाही, कोण नाही, पण पाहुणे येते ते सकाळपासून, त्यामुळे ना मला उशीर झाला. पण दुपारचं उन्हात नको. भाजल्यात मी चांगल्या खमंग अशा आहे बघा. खूप वेळ झाला आणि गरम पण खूप होते. तिखट मिरच्याने ना काश्मीरी मिरची भाजून झाली. आता बेडकी मिरची भाजते, दाखवते मी तुम्हाला. मीडियम गॅसवर भाजते, जास्त पण करपवायचं नाही, ना तर मसाला काळा होतो. थोड्या मिरच्या घेऊन भाजायचं. तिखट मिरची आणि काश्मीरी मिरची भाजली, ती आता उन्हात सुकट टाकल्या, दाखवते मी तुम्हाला. आधी ह्या मिरच्या भाजून घेते. थोडंसं तेल टाकलं, जास्त पण नाही तेल टाकायचं. तेलात भाजल्यानंतर पण ना मिरची चांगली सुकायला पाहिजे. नरम पडली तर मसाला चांगला कुटला जात नाही. आणि मी डंकीनवरच कुटून आणणार आहे, चक्कीवर नाही. आपण बडीशेप भाजते. बारीक गरम मसाले आहेत ना ते भाजून घेते पहिले. खसखस आणि मोहरी भाजली. खसखसला थोडंसं तेल टाकलं, मोहरी अशीच भाजली सुकी. आता बडीशेपला पण तेल नाही, सुकीच भाजते. जास्त अशी नाही भाजायची, नंतर त्याचा सुगंध जातो. त्याचा कुरकुरीत व्हायला पाहिजे, एकदम बारीक गॅसवर भाजायची.
तर त्याला टाकल्यानंतर थोडं तेल हे करायचं कसं. सगळ्यात गरम मसाल्यात मी तेल नाही टाकत, थोडंसं टाकते, नाही तर खूपच तो ओलसर होईल, थोडं लालसर होतं. चक्र फुल आहे, त्याचे तुकडे केले आणि थोडंसं तेल टाकून भाजते. मिरच्या भाजल्या मी आणि सुकट टाकलं आणि त्याच्यावर कपडा टाकलं, म्हणजे कलर जाऊ नये म्हणून, मिरचीचा फिका होऊ नये म्हणून. पातळ कपडा टाकला. सगळ्या मिरच्या भाजून झाल्यात आणि एक मस्त आता कडक ऊन लावते भाजल्यानंतर. मोटर चालू आहे पाण्याची आणि वेपर पण म्हटलं चला एक ऊन लावूया त्याला. आणि बघ गरम मसाला पण भाजला, गरम मसाला भाजला आणि त्याला पण उन्हात ठेवलं. आजचं पण कडक ऊन लावणार मी असं. आणि तेजपत्ता वेगळे ठेवल्यात. हे बघा आमच्याकडे संध्याकाळी ना पाहुणे आलेत, म्हणजे दुसऱ्याकडे आमचे मामा राहतात ना, त्यांचे शेजारी हे अशोक पालव, ते आलेत आम्हाला भेटायला. म्हणजे खूप दिवसांनी त्यांना ना यायचं होतं आमच्याकडे. आणि तर बघा संध्याकाळच्या वेळेस आलेत आणि मामांचे शेजारी असल्यामुळे त्यांना आम्ही ना मामा मामीच बोलतो. काय काकी काय करताय? मी केस नाही यांचं काढ, आमच्या दोघांचं. हां यांचं दोघांसाठी काढा. जागी चहा बनवतात त्यांना, ते डायबिटीस आहे दोघांचा पण, म्हणजे ते नात्याने मामा मामीच लागतात. ते दुसऱ्या वाडीत, म्हणजे आमचे मामा आहेत ना त्यांचे शेजारी, त्यांना मेथीचे लाडू आणि मारे बिस्किट देते आणि चहा बनवले, पण ती साखर कमी घातले. देशील वरती ना बघू त्यांना मेथीचे लाडू. मी चहा घेऊन येते. पाणी पण देते का? तुम्ही घेऊन या, हां येतो मी. मला नाव नाव एक मिनिट. ते मम्मीला आमच्या डिपार्टमेंटला अंकुश सावंत, ए सावंत. मसाला करायला चालू आहे. बाबू शिंदे, बाबू शिंदेकडे. चला एक ताजी पण घेऊन जातो. फार कन्फ्युज करतात. आता मी ना बाजूच्या वाडीत चालू आहे मसाला कुटायला आणि काजू सोलायला. आणि सकाळपासून मी ना काही शूट नाही केलं, म्हटलं काय एवढं खास नव्हतं शूट करणार का. फक्त ना मी सकाळी उन्हात मिरच्या सुकट टाकल्या आणि जेवण बनवलं. म्हटलं चला संध्याकाळी तुम्हाला ना मसाला कसा कुटतात तेच दाखवूया. आणि गावाकडच्या या छोट्या छोट्या कामामध्ये पण खरी मजा असते. चला तुम्ही आमच्यासोबत पण या, मसाला कसा कुटतात ते बघूया. पाठी असतो ना तो. आज मसाल्याची डंकींना बंद होती, पण आम्ही ना त्यांना सकाळी फोन केलेला, त्यामुळे ते बोलले की या मी चालू करतो. मग आमच्यासाठी त्यांनी मसाल्याची डंकीन चालू केली.
बघा इकडे ना टी व्ही चालू आहे, त्याचा आवाज येतोय. इथे 3-4 चक्के आहेत, म्हणजे मसाल्याची आहे, गव्हाची आहे, भाताची आणि कुळदाची पण आहे. हे गहू लावलंय. इथे भाताची गिरण आहे. का नाही भात कुंडा ठेवला इथे. आणि एक कुळीत कोल्ड्रिंक पित आहेत. सात आहेत. मसाला आमचा ना 4.5 किलो झाला. किलो मागे 40 रुपये आणि एकूण ना 180 रुपये झाले. पण ना आम्ही त्यात 20 रुपयाचं मीठ टाकलं, त्यामुळे ना टोटल आम्हाला ना 200 रुपये लागले. गाडा मीठ घेतलं जरा टाकू. आता आम्ही ना चलत जातो. राहिले की ताजी फोन केला ना ते बोलले ठीक आहे. तुझं कुंडांचं काढ ना. पेप्सी घेतली बघ, मँगोची, आणि चॉकलेट पण घेतलं. गाडी येतात, रिक्षाने चाललो पुन्हा आम्ही. घरी आलो, मसाला ठेवला, चहा पेरून आता पुन्हा चाललो आहे काजू सोलायला. म्हणजे इथे जवळच आहे पारच्या घराच्या बाजूला, त्यामुळे ना चालतच जातो आहे. तेवढे काजू आहेत, आता ते कधी लावून देतात काय माहिती. आम्ही चाललो आहे, पार्क घेऊन चाललो आहे आम्हाला. हे बघा आता मी ना शॉर्टकट चाललो आहे पारच्या घराच्या इथून. आणि हे बघा हे ना पारचं घर. खाली आग पेटते, त्याच्यामध्ये वाफ तयार होऊन ह्या पाईप निघून येतो. इकडे काजू बॉईल होऊन मग बाहेर काढून फोडल्या ते बघा आले. हां ते बघा इले. हा बघा हा ना काजू बॉयलर. ह्याच्यात ना काजूंना स्टीम देतात. आणि मी पण ना पहिलीच वेळ बघते, मला पण काय माहिती नव्हतं. हा त्याने ना नवीन घेतला, अगोदरचा त्यांचा ना खराब झाला म्हणून. आणि ह्याची किंमत आहे 50,000. वाव मस्तच घर आहे. आमच्या बाजूच्याच वाडीत. त्या काट्यावर किती किलो ते बघते.
ऍडमिशन आणा. 8 किलो 8 काजू आम्ही त्यांच्याकडे ना देऊन आलो, ते बोले 4-5 दिवसांनी मिळतील. आता आम्ही चालू आहे पुन्हा 5च्या घराच्यातून. ते माकडं आहेत वरती झाडावर, दिसत नाही. दिसतं काय हो? हे दगड मारतो आता हे. जे घे रे तो बोंडू दाखव बोंडू. हे काजू गोळा केले पाळत नाही. वरती झाड आहेत काजी एक अजून. जुन्यातल्यात. हे पारच्या घराचे कंपाऊंडमध्ये आलो आम्ही. परड्यात परडा नाही काय तर पारची जागा ही. आणि ते घर पारचं. हा 1 वर्ष अडकून धरतो. हे बघा हे आंबे बघ केवढे धरलेत. हे बघा रायत्याला चांगलं ते छोटे. हे बघा जाम बघा किती धरलेत. हां पाचच्याही कपडे धुते. खाली बघ किती पडलेत. बापरे. होय होय. हे काय हे काय किती जाम आहेत बघा. तेव्हा पाचने घडच काढला ना, खूप आहेत. बस झाले. नाव काय होतं कुत्र्याचा? नाव कारण हुआ नाही. घरटा आणला बघितलात कॅमेऱ्याला बघल्यावर. आता लावून ठेवा. कसं बनवलंय बघा. लावतो आमच्या इथे. हे माडाचे याचंच असतं ते. आता मी ना आत्याच्या घरी आलो आहे. आत्यानं आमची सारखीच आठवण काढत असते आणि वाट बघत असते. म्हटलं चला पहिला आत्याला भेटून जाऊया. मध्ये आत्यानं बरं नव्हतं त्यामुळे ती मुंबईला होती, त्यामुळे इकडे मी काही जास्त येत नव्हती. बाबू घरी गेलो. लय कामं केलं आत्या आज. आत्याला ना आम्ही आलेलं आवडतं. ती बोलते रोज तुम्ही येत जा आमच्याकडे, पण कामामुळे ना वेळ नाही मिळत. चला आणि आता आम्ही आत्याबरोबर गप्पा मारतो. आणि आजचा व्हिडिओ पण आता मी इथेच संपवते. चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण सांगा. आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. चला पुन्हा भेटू आपण उद्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.